झणझणीत आणि चमचमीत बटर चिकन तुम्ही एकदम घरच्या घरी बनवू शकता. बनवायला खूप सोपं आहे. त्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे, कढई घ्यायची, त्यामध्ये जिरं घालायचे, त्यामध्ये आता घालायचं आहे खडे मसाले आणि हे सगळ्याला व्यवस्थित काय करायचं परतवायचं आहे. हे आता यामध्ये घालायचं आहे लसूण, आलं आणि कांदा घालायचं आहे कापून 2-3 चांगले चपचपीत कांदे कापायचे आहेत आणि आता यामध्ये घालायचे 2 टोमॅटो. टोमॅटोसुद्धा असं मोठं-मोठं कापायचं आणि मस्त परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालूया चिकन आणि व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे आणि याला शिजवायचं एक 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती. त्यानंतर यामधलं चिकन काढून घ्यायचं आहे आणि सगळा मसाला तसाच ठेवायचा आहे आणि थंड करून याला एकदम मस्त वाटून घ्यायचं आहे बारीक. आणि त्यानंतर आता आपण याला काय करूयात, फोडणी देऊया. फोडणी देण्यासाठी मी काय केलं, कढईमध्ये थोडंसं तेल घातले, त्यामध्ये सगळे मसाले घातलेत आणि त्यामध्ये आता आपण बाकीचे सुके मसाले घालूयात आणि याला व्यवस्थित परतून घेऊयात. तर बघा असे मसाले व्यवस्थित परतले गेले की यामध्ये थोडंसं आलं लसूणची पेस्ट घालायची आणि मस्त याला असं परतून घ्यायचं आहे. आता सगळं परतून झालेलं आहे बघा. आता यामध्ये मी जे आपण शिजवून ठेवलं होतं चिकन घातलं आहे आणि थोडंसं पाणी घातलं आहे आणि याला सगळ्याला मिक्स करायचं आहे बघा अशा प्रकारे. आणि यामध्ये आता बटर घालायचं आहे. झालं एकदम मस्त चवदार झणझणीत आणि चमचमीत बटर चिकन तयार आहे. नक्कीच बनवून बघा.